छान लुसलुशीत चटपटीत असे पनीर पकोडे आज आपण करणार आहोत। नमस्कार, स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये। तर करायला अतिशय सोपे आणि खायला स्वादिष्ट असे पनीर पकोडे करण्यासाठी या ठिकाणी पहिल्यांदा पनीर जे आहे ते आपण कापून घेऊयात। पाव किलो पनीर घेतलेलं आहे। शक्यतो डेअरीमध्ये जे ताजं पनीर मिळतं ते वापरायचं आहे, फ्रोझन पनीर नको। तर हा असा पनीरचा पूर्ण स्लॅब घ्यायचा, मोठा तुकडा घ्यायचा आणि तो कट करून घ्यायचा आहे। साधारण हे बोटाच्या 2 पेरा एवढं आहे। तर याचे पातळ असे तुकडे करून घ्यायचे। पनीर तुटणार नाही पण खूप जाडही होणार नाही इतपत याला असं पातळ कापून घ्या। खूप जाड ठेवले तर काय होतात, पकोडे जे ते खूप मोठे मोठे होतात, हेवी होतात एकच खायला। त्यामुळे शक्य तितके याचे पातळ असे काप करून घ्यायचे। त्यानंतर आता याला चौकोनी आकार देण्यासाठी हे बघा याप्रमाणे असं 2 भागामध्ये याला कट केलं। याप्रमाणे पातळ अशा चौकोनी आकारात पनीर कापून घेतलं आहे। हे तुकडे खूप मोठेही नाही आहेत आणि अगदी छोटेही नाही आहेत। त्यानंतर आठवणीनं पनीरमध्ये जे ते खूप सारं पाण्याचा अंश असतो, त्याच्यामुळं टिश्यू पेपरनं याला असं टिपून घ्या, म्हणजे मग यातलं पाणी शोषलं जातं, तुकडे छान कोरडे होतात। पाणी तसंच राहिलं तर काय होतं, तळताना यातलं पाणी उडू शकतं। त्यामुळं आधी याला टिश्यू पेपरनं कोरडं करून घ्यायचं। त्यानंतर पकोडे करण्यासाठी 1 कप बेसन पीठ घेतलं आहे। याच्यामध्ये 1 टेबलस्पून म्हणजे 1 मोठा चमचा बारीक रवा घातला, चवीनुसार मीठ घातलं, पाव चमचा हळद घातली, पाव चमचा ओवा याच्यामध्ये स्वादासाठी घालायचा आणि हे असं एकदा मिक्स करून घ्या। आता थोडं थोडं पाणी घालून याचं पीठ भिजवून घ्यायचं। पीठ खूप जास्त पातळ करायचं नाही, बटाटे वड्यांसाठी भिजवतो तसं थोडंसं घट्टसर असं पीठ भिजवून घ्यायचं। साधारणपणे अर्धा कप पाणी पीठ भिजवण्यासाठी लागतं। आता हे पीठ थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून देऊ। आता आपण एक चटणी करून घेतोय। त्याकरता मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 कप पुदिन्याची पानं घेतली आहेत। त्यानंतर पाव कप कोथिंबीर घेतली, आवडीनुसार भरपूरशी हिरवी मिरची याच्यामध्ये घालायची। त्यानंतर 4 ते 5 पाकळ्या लसूण घातला, अर्धा कांदा याच्यामध्ये घातला आहे, तसेच अर्धा टोमॅटो घातलं, चवीनुसार मीठ घालायचं, थोडीशी जिरेपूड घालायची आणि याच्यामध्ये लिंबू पिळून घेतला। अगदी 2 ते 3 चमचे पाणी घालून याची दाटसर अशी हिरवी चटणी करून घ्यायची आहे। आता भिजवलेल्या पिठामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली, तसेच अगदी 2 चिमट खाण्याचा सोडा याच्यामध्ये घालायचा आणि सोडा छान असा फेटून घ्या, मिक्स करून घ्या। सोडा घालण्यापूर्वी तेल जे ते तापलेलं असायला हवं। तेल तापलं की याच्यामध्ये पनीरचा तुकडा जो आहे तो असा सोडला, काटा चमच्यानं याला एकसारखं खालीवर करून पिठामध्ये घोळवून घ्या। तेल मध्यम आचेवर चांगलं तापवून घेतलं आहे। याच्यामध्ये अलगदपणे पनीरचा तुकडा सोडला, जेणेकरून बेसन पिठाचं व्यवस्थित असं कोटिंग याच्यावर राहील। हातानं सुद्धा तुम्ही हे जे पनीरचे तुकडे आहेत ते पिठामध्ये घोळवून तेलात सोडू शकता। सुरुवातीला गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आणि तेलाचे बुडबुडे थोडेसे कमी झाले की गॅस कमी करून याला छान सोनेरी रंगावर तळून घ्यायचं। हे बघा, याच्या कडा ज्या आहेत त्या थोड्याशा लालसर होतील इतपत याला तळून घ्यायचं आहे। हे पनीर पकोडे मस्त असे टम्म फुगलेले आहेत। हे पकोडे तुम्ही हिरव्या चटणीसोबत खाऊ शकता। नुसत्या प्लेन पनीर पकोड्यांपेक्षा आणखी चटपटीत असा प्रकार म्हणजे हे जे पनीरचा तुकडा आहे याच्यावर तयार केलेली हिरवी चटणी लावून घेतली आणि मग याच्यावर दुसरा पातळसर असा तुकडा ठेवला। हे बघा, तुकडे जे ते पातळ कट केल्यामुळं खूप जाड असं होत नाही। आता हे दोन्ही एकत्र राहण्यासाठी याप्रमाणे याला टूथपिक लावून घ्यायचं। हिरवी चटणी करायची नसेल, शेजवान चटणी घरी असेल तर याच्यामध्ये तुम्ही याप्रमाणे लाल रंगाची शेजवान चटणीसुद्धा लावून घेऊ शकता। मध्यभागी असं वेगवेगळ्या प्रकारचं स्टफिंग तुम्ही करू शकता। आता पिठामध्ये सोडताना हे अलगदपणे सोडायचं, नाही तर टूथपिक निघू शकतं। अलगदपणे याला पिठामध्ये ठेवलं, चमच्यानं याच्यावर पीठ घालायचं, फारसा हलवायचं नाही आणि अलगदपणे टूथपिकला पकडून हा जो पकोडा आहे तो तेलामध्ये सोडला। टूथपिक वर येईल अशा पद्धतीनं याला तेलामध्ये अलगद सोडायचं। टूथपिक नसेल लावायचं तर नुसत्या हातानं सुद्धा हे तुम्ही पिठामध्ये घोळवून पकोडे तेलामध्ये सोडून घेऊ शकता। एकदा का हे बऱ्यापैकी तळलं गेलं की मग याला अलगदपणे एका बाजूनं हलवून घ्यायचं। अशा प्रकारे थोडं थोडं बाजू पलटून याला सगळ्या बाजूंनी छान सोनेरी रंगावर तळून घ्यायचं।
हे बघा आपले स्टफ केलेले पनीर पकोडेसुद्धा तयार आहेत. मात्र हे पनीर पकोडे गरमागरम असतानाच खायचे बरं का. थंड झाल्यावर हे खाण्यामध्ये तितकीशी मजा नाही. महत्त्वाचं म्हणजे पनीरला स्वतःची अशी चव नसते, अगदी मीठही नसतं. त्यामुळं सोबत झणझणीत चटपटीत अशी हिरवी चटणी करणं मस्ट आहे. चटणीसोबत पकोडे अतिशय मस्त लागतात. हे बघा स्टफ झालेल्या पकोड्यांमध्ये सुद्धा आतमध्ये अशी हिरवी चटणी आहे, लाल चटणी आहे. तोंडाला चव येईल आणि पौष्टिकसुद्धा आहेत असे हे आपले पनीर पकोडे तयार झाले. त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.